आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी संपलेली आहे। भोंदो अशोक खरात प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची 5.5 तास एसआयटी चौकशी करण्यात आलेली आहे। खरात सोबत कधीपासून संबंध होते, शिवनिका संस्थेवर ट्रस्टी असताना या सगळ्या खरात प्रकरणाची माहिती होती का? अशोक खरात सोबत ज्या पूजाविधी केल्या त्या नेमक्या कोणत्या होत्या? पूजाविधीनंच काही आर्थिक संबंध खरात सोबत जोडले होते का? असे अनेक सवाल आता एसआयटीनं विचारल्याचं समजतंय। खरातच्या शिवनिका ट्रस्टमध्ये त्या ट्रस्टी असल्यानं त्यांच्याशी असलेल्या आर्थिक आणि राजकीय संबंधांबाबत कसून चौकशी करण्यात आलेली आहे। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः रुपाली चाकणकरांची तब्बल 5.5 तास ही चौकशी केलेली आहे। महेश महाले आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। महेश, तब्बल 5.5 तास रुपाली चाकणकरांची चौकशी झाली आहे। अगदी खरं शुभम, आपण जर बघितलं असेल तर तब्बल 5.5 तास रुपाली चाकणकर यांची चौकशी आज एसआयटी कडनं करण्यात आलेली आहे। अशोक खरात संदर्भात नेमण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः ही चौकशी केलेली आहे। यामध्ये जर बघितलं असेल तर रुपाली चाकणकर यांना खरात संदर्भात विविध प्रश्न विचारण्यात आलेले होते। अशोक खरात सोबत केव्हापासून तुमचे संबंध आहे, तुमची ओळख कधी झालेली होती, शिवनिका संस्थांवर असताना या खरात प्रकरणाची माहिती होती का? तो जो पीडित महिलांवर लैंगिक अत्याचार करायचा पूजाविधीच्या नावाने याची चाकणकर यांना माहिती होती का? असे देखील सवाल जे आहे ते एसआयटी कडनं विचारण्यात आलेले। याचबरोबर ज्या अशोक खरातने पीडित महिलांवर लैंगिक अत्याचार करत असताना पूजाविधी केल्या त्या नेमक्या कोणत्या होत्या? पूजाविधीनेच काही आर्थिक संबंध खरात सोबत जोडले होते का? असे अनेक विविध प्रश्न जे आहे ते चाकणकर यांना एसआयटी प्रमुखांनी विचारलेले आहे। याचबरोबर जर बघितलं तर रुपाली चाकणकर या खरातच्या शिवनिका संस्थांवर विश्वस्त होता आणि मग तुम्ही या संस्थेवर विश्वस्त असताना या शिवनिका संस्थांच्या माध्यमातून कुठले कामकाज होत होते, तुम्हाला विश्वस्त पदी का घेण्यात आलं होतं, असं कुठलं कार्य होतं का तुम्हाला विश्वस्त पद दिलेलं होतं? या अशा सगळ्या विविध प्रश्न जे होते ते चाकणकर यांना विचारण्यात आलेले। याचबरोबर अशोक खरात सोबत काढलेले फोटो व्हिडिओ कधीचे आहे आणि अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरात राजकीय व्यक्तींचा राबता राहायचा, त्याच्याकडे अनेक लोक हात दाखवण्यासाठी यायचे आणि ही जी राजकीय मंडळी यायची ही मंदिरात येत होते का नेमके कोणाच्या सांगण्यावरून येत होते आणि या सगळ्या संदर्भात आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने होते, असे अनेक प्रश्न जे आहेत ते चाकणकरांना विचारलेले। तब्बल 5.5 तास चाललेल्या चौकशीतनं चाकणकर यांनी देखील उत्तरे जी आहेत ती एसआयटी प्रमुखांना दिलेली आहे। आता हा अहवाल जो आहे तो राज्य सरकारला दिला जाणार असल्याची माहिती जी आहे ती प्राप्त होत आहे। शुभम, महेश, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भात तू पोहोचवलेली आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।